नमस्कार मंडळी. बिग बॉसच्या घरामधून 9 सदस्य नॉमिनेट झाले होते. आता त्यातले कोणते सदस्य बाहेर गेलेले आहेत आणि टोळीच्या ग्रुपला का धोका आहे हे सगळं आपण जाणून घेऊया. त्याआधी माझ्या चॅनलला प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, इकडे 9 जण नॉमिनेट होते. त्यामधील 3 जण जे आहेत ते डेंजर झोन मध्ये होते, जसे की प्राजक्ता, सचिन आणि रोशन. तर त्या तिघांमधलं कोण गेला आहे? जे लोक कंटेंट कमी देत आहेत त्यामधले सचिन कुमावत. तर सचिन कुमावत यांचं इविक्शन झालेलं आहे आणि ते आता घराच्या बाहेर पडलेले आहेत. तर मित्रांनो, बिग बॉसचा एक प्रोमो आला होता ज्यामध्ये असं दाखवण्यात आलं की रुचिता आणि विशालला अनुश्री जे तन्वी सोबत बोलली होती की मला विशाल सोबत खेळायचं नाहीये, मला त्याच्या विरोधात खेळायचं आहे, ही चुगली त्याला दाखवण्यात आली. त्यामुळे आता तो येऊन अनुश्रीला बोलणार आहे की असं पाठी खेळू नका, जे आहे ते समोरासमोर खेळा. दुसरीकडे रोशनला जी आहे ते विशाल आणि रुचिता बोलतानाची चुगली दाखवण्यात आली. जेव्हा विशाल बोलला होता की रोशन काही गेम खेळत नाही आणि मला त्याचा भार घेऊन पुढे जायचं नाहीये असं तसं, हे सगळं दाखवल्यानंतर रोशन शॉक होतो आणि रोशन म्हणतो की झालं, आता टोळी बिळी काही नाही, आता मी माझा गेम दाखवणार. तर मित्रांनो, ऍक्च्युली खरं सांगायला हवं तर रोशन मला नाही माहिती, कारण आपण त्याचा गेमच पाहिला नाहीये, त्यामुळे तो कशा प्रकारचा व्यक्ती आहे हे नाही माहिती. एवढे 6 आठवडे तर तो पूर्णपणे विशाल जे म्हणत होता तेच तो केलेला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त तो असं काही करायलाच गेला नाही. मित्रांनो, इतके दिवस जे आहेत विशालच्या पाठीमागेच रोशनचा गेम होता आणि रोशनला जेव्हा ही चुगली दाखवण्यात आली तेव्हा मात्र त्याला खूप हर्ट झालेला आहे. आता हे हर्ट 2-3 पुरता आहे का विशाल परत त्याला मॅनिपुलेट करणार? विशालला रोशनची गरज नाहीये. तो फक्त आणि फक्त नंबर गेम साठी त्याला ठेवलेला आहे ग्रुपमध्ये. अदरवाईज तसं पाहायला गेलं तर रोशन खेळत नाही हे विशालला पण माहिती आहे, पण नंबरसाठी तो त्याला ठेवलेला आहे. तर मित्रांनो, रोशन जेव्हा विशाल येऊन कन्फ्रंट करतो की आता टोळीबिळी काही नाही, तुम्ही जर माझ्याबद्दल असं विचार करत असाल तर मला तुमच्यासोबत खेळायचं नाहीये, माझं मी एकटा खेळतो. तर मित्रांनो, ऍक्च्युली खरं सांगायचं तर 6 आठवडे झालं रोशनचा काहीच गेम नाहीये. फक्त विशाल जे म्हणतो ते ते करतो तो, आणि त्याला त्या गोष्टीचं काही सेकंड थॉट पण येत नाही की खरंच मी प्रेक्षकांसमोर कसं दिसतं वगैरे. तर आपण जर परवाचं उदाहरण पाहिलं तर परवाच्या ह्याच्यामध्ये टास्कमध्ये टॉप आणि फ्लॉप 2 सदस्य घ्यायचे होते. तर टॉपच्या सदस्यामध्ये दीपालीने आणि राखीने एवढं छान त्यांना एक चान्स दिला होता की तुम्ही टॉप मध्ये जा आणि त्या दोघांना आपण फ्लॉप मध्ये घालूया. पण त्या गोष्टीलाही रोशन ऐकला नाही. तो मिडल मध्ये जायचं प्रेफर केला पण टॉप मध्ये गेला नाही. तसं विशाल त्याला मॅनिपुलेट केलं. तर मित्रांनो, रोशनचा काय गेम आहे आणि विशाल अजून किती मॅनिपुलेट करू शकतो हे सगळं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.